नमस्कार प्रेक्षकांनो. वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 7 मार्चचा धमाकेदार भाग आपण पाहणार आहोत. म्हणजे इतका रोमॅन्टिक, इतका गोड भाग आहे ना. आता शौर्याच्या प्रेमाची जाणीव ऊर्जाला सुद्धा झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. जिथे तिथे शौर्याचा तिला पास होतोय. ऊर्जा शौर्याला चढला आहे त्यांच्या प्रेमाचा रंग. पण इथेच मोठा ट्विस्ट आला आहे. कारण शौर्य ऊर्जासोबत रंग खेळला, त्यातच घरातल्या मुलांनी लपून-छपून रंगपंचमी साजरी केली हे जेव्हा हर्षवर्धनला कळतं, तो त्यांना चांगलाच फैलावर घेतो आणि ऊर्जाच्या प्रेमात आंधळा झालेला शौर्य डायरेक्ट धावत येऊन हर्षवर्धनलाच रंग लावून मोकळा झालाय. आता घरातल्यांना इतका मोठा धक्का बसलाय. हा हर्षवर्धन आता नक्की चिडेल, पण शौर्याला शिक्षा करेल की काय? त्यातच आता शौर्य ऊर्जाची पहिली रोमॅन्टिक होळी नक्की साजरी झाली तरी कशी, ते पाहणार आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि हो प्रेक्षकांनो, आजारी असल्यामुळे आवाज थोडासा बदल येतोय. जर बोलताना काही चुकी झाली असेल तर प्लीज समजून घेऊन माफ करा. बघूयात आजचा हा रोमॅन्टिक भाग. दिव्या घरी जायला निघालेलीच असते. इतक्यात पाठीमागून शौर्यसुद्धा येतो. शौर्य ज्या क्षणी दिव्याला बघतो पूर्णपणे शॉक होतो. त्याला कळतच नसतं की दिव्या चाळीत काय करते आणि तो एका चादरीमागे लपून बसतो. इतक्यातच पूर्वा येते. पूर्वा दिव्याच्या हाती पोळ्याचा डबा देते. घरी गेल्यानंतर निवांत खा. दिव्या म्हणते की आई, मला तुमच्याशी भेटून खूप बरं वाटलं. मी पुन्हा नक्की येईन ना. पूर्वा काय भोळी बाबडी, तिच्यावरती आंधळा विश्वास टाकते. हो, नंतर नक्की ये बाळा. आता इतक्यातच मंग्या पाठीमागून येतो आणि शौर्य दचकतो. शौर्य घाबरलेला असतो. दिव्याच्या समोर जाता येत नाही. मंग्याला तो म्हणतो की मला आज जायचं आहे. मंग्या खुश होऊन म्हणतो की अरे चल ना मग. त्याला वाटतं की शौर्य अडकेल, पण शौर्य म्हणतो की नाही, मला बाहेर जायचं आहे. आता दिव्या त्यांचा निरोप घेऊन निघालेलीच असते. जाणारं पाठमारं दिव्याकडे शौर्य पाहत असतो. इतक्यातच ऊर्जा त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. तो मागे वळून बघतो. ऊर्जा त्याला सांगते की चुकामुक झाली अरे तुझी. शौर्य म्हणतो की तिची. तेव्हा ऊर्जाकडूनच सत्य कळतं. हर्षवर्धन जहागीरदाराची ती सून आहे, माझी मोठी बहीण. शौर्याला धक्का बसतो. शौर्य विचारतो की पण ती इथे का आली होती? ऊर्जा उत्तर देते, तिचं तिलाच माहिती. शौर्याला काळजी वाटते. ऊर्जाचा चेहरा पडलेला असतो. तो विचारतो की ते आल्यामुळे मूड वगैरे ऑफ झाला नाही आहे ना तुझा? ऊर्जा म्हणते की अजिबात नाही. पण शौर्य, माझी आई ना खरंच खूप भोळे आहे रे. तिला वाटतं की तिचं सारखंच अख्खं जग चांगलं आहे. आता ऊर्जा दिव्याचा विषय सोडते. शौर्य, चला आपण पुरणपोळीचा नैवेद्य खाऊयात. ऊर्जा निघून जाते आणि शौर्य विचारच करत राहतो. इकडे हर्षवर्धन त्याचं महत्त्वाचं काम घरी करत असतो. इतक्यात तीर्थ येते आणि हर्षवर्धन चक्क घरी काम करतोय हे पाहूनच जरा तिला थोडं अजब वाटतं. तीर्था त्याच्या समोर जाऊन उभी राहते. हर्षवर्धन तिच्याकडे बघतो. तीर्था विचारते की सॉरी डॅड, तुम्ही कामात आहात का? मी जाते. हर्षवर्धन म्हणतो की काही नाही. तीर्था हर्षवर्धनला विचारते की पण डॅड, तुम्ही तर घरी कधीच काम करत नाहीत ना, मग हे? तेव्हा हर्षवर्धन सांगतो की नाही, काही महत्त्वाच्या सह्या करायच्या होत्या. माझ्यासाठी माझ्या मुलांच्या आनंदापेक्षा या जगात काहीच महत्त्वाचं नाही आहे. हर्षवर्धन विचारतो की बोल, काय काम होतं? तेव्हा तीर्था आपला फोन दाखवते. डॅड, मेसेज आला आहे. हर्षवर्धन म्हणतो की विक्रांत, काय मेसेज पाठवला आहे? तुला रंग खेळायला आवडतं का? तीर्था विचारते की पण काय रिप्लाय देऊ डॅड? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुला काय प्रश्न विचारला आहे त्याने? तुला रंग खेळायला आवडतो का? मग देऊन टाक उत्तर. आपल्याकडे कधीही होळी सेलिब्रेट केलीच जात नाही. डॅड, तुम्हाला रंग खेळायला आवडतच नाही. मग तीर्था असा प्रश्न मांडते. तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की मी तसं सांग. आता तीर्था वैतागते की डॅड, असं कसं काय मी रिप्लाय देऊ? हर्षवर्धन म्हणतो की नेमकी तुला कशाची भीती वाटते? आणि तीर्थाच्या तोंडून नाव निघतं विक्रांतचं. आय मीन, तो चिडेल याची भीती वाटते. हर्षवर्धन म्हणतो की त्याला घाबरायचं काय आहे? तीर्था विचारते की पण मी रंग खेळायला नको म्हटले आणि त्याने मला पुन्हाच रागवला तर? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मग त्याला मला फोन करायला सांग. मी प्रेमाने, शांतपणे
सोप्या भाषेत त्याला समजावतो. हर्षवर्धन विचारतो की झाला प्रॉब्लेम सॉल्व? एवढी छोटीशी गोष्ट आणि किती टेन्शन घेतलं होतं? त्यावर तीर्था म्हणते की डॅड, मला ना तुमचा खूप आधार वाटतो, पण कधीकधी भीतीही वाटते. हर्षवर्धन म्हणतो की भीती कसली? त्यावर तीर्था विचारते की डॅड, मी जर कधी एखाद्या वेळेस तुमच्याकडे एखादी गोष्ट मागितली तर तुम्ही मला द्याल? तेव्हा हर्षवर्धन खरं तर तीर्थावरती जीवापाड प्रेम करत असतो. तो म्हणतो की बाळा, तू मला आयुष्यात काहीही माग, मी ते तुला कधी दिलंच नाही आहे. असं झालं आहे का? तीर्था इतकी खुश होते, हर्षवर्धनला बिलगते. हर्षवर्धन म्हणतो की माझ्यासाठी माझं हे बाळ खूप अनमोल आहे, मौल्यवान आहे. आता इकडे चाळीत शौर्य ऊर्जाचा निरोप घेतो, पण तो त्याआधी तिला औषध गोळ्या वेळेवरती घ्यायला सांगतो. इतक्यात पूर्वाच येते. पूर्वा विचारते की हे काय, निघालात का तुम्ही? शौर्य म्हणतो की हो काकू, जातोच आहे. ऊर्जाला तो सांगतो इतका आनंदाने, ऊर्जा, या होळीला मला इतकी धमाल आली आहे, खूप भारी वाटलं मला. तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की अरे धमाल, अरे ही तर काहीच नाही, उद्या तू ये आणि मग बघ. तेव्हा पूर्वा म्हणते की उद्या? अरे बापरे, ही मुलं नाकात दम आणतात माझ्या. आता पूर्वाला महत्त्वाची कामं असतात, ती तेथून जाते. तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्य, तू उद्या चाळीत नक्की ये. शौर्य विचारतो की मी खरंच येऊ? शौर्य कुतूहलानं विचारतो, तू वाट बघशील माझी? ऊर्जा मुद्दाम त्याची फिरकी घेते की हे अजिबात नाही. शौर्य म्हणतो की ठीक आहे, मी पण अजिबात येत नाही. आता जे गाणं ऊर्जा गायली होती ते गुणगुणतच तो घरी निघून जातो. ऊर्जा इतकी हसत असते त्याला. आता इकडे दिव्या जेव्हा घरी येते तेव्हा आजी मात्र तिला चांगलीच फैलावर घेते. ती दिव्याला विचारते की दिव्या, आलीस तू फंक्शनवरून? दिव्या आनंदाने सांगते की हो, खूप धमाल आली. आजी विचारते की जाताना मला ग्रीन टी दिला नाही, म्हणजे विसरलीस का मुद्दामच दिला नाही? आता दिव्या अशी रिॲक्ट करते जसं काही तिला माहीतच नाही आहे. ती विचारते की ग्रीन टी? मी? आजी विचारते की हो, विजयाने तुला सांगितलं होतं ना की जाण्यापूर्वी ग्रीन टी बनवून जा. आता दिव्या दिखावा करते की कसली ग्रीन टी, कुठली ग्रीन टी? आईने मला काहीच सांगितलं नव्हतं. आता ती उडवाउडवीची उत्तरं देते, पण तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच कळतं आजीला की ती खोटं बोलतीये, साफ खोटं. आजी ही कधी काळची वकील होती, त्यामुळे ती लगेच खोटेपणा पकडते. दिव्याला ती आता अशी फटकारते, कधी नव्हे ते तुला एक काम सांगितलं होतं. घरात प्रत्येक कामासाठी नोकर आहेत, इकडची काडी तिकडे करायला लागत नाही, आणि त्यामध्ये सुद्धा तू आता पळवाटा शोधल्यात. दिव्या स्पष्ट सांगते की नाही, मला आईने काहीही सांगितलं नव्हतं. आता इतकं खोटं बोलत असते, नेमकी विजयाच तिथे येते. विजया तिला आता ओरडते की दिव्या, अगं किती धातांत खोटं बोलतेस तू. मी तुला ग्रीन टी बनव असं सांगितलं होतं, माझी पाठ फिरली आणि तशीच तू निघून गेली. नाही म्हणजे तू खोटं बोलते माहिती होतं मला, पण इतका खोटेपणा. आता दिव्याचा बघा कसा ड्रामा चालू होतो. लगेचच रडण्याबिडण्याची नाटकं चालू होतात. आई, तुम्ही माझ्याशी असं का वागता मला कळतच नाही. तुम्ही मला खरोखरच सांगितलं नव्हतं अहो. आधी तुम्ही माझे दागिने काढून घेतलेत आणि आता चक्क माझ्यावरती खोटे आरोप करताय. आईसाहेब, तुम्ही होतात ना म्हणून मला माझे दागिने परत मिळालेत, पण आज तर माझ्यावरती खोटे आरोप लागतात. आजी तिच्यावरती भडकते की बस दिव्या, कारण दिव्याची किती खोटी नाटकं आहेत हे आजीच्याही नजरेतून सुटत नाही. कोण खरं आणि कोण खोटं हे मला चांगलेच कळतं. माझ्या नजरेतून कधीही ते सुटत नाही. अगं आयुष्य गेलंय माझं वकिली करण्यात. खोटारडीही माणसं आणि चांगलीही माणसं मी बघितलीत माझ्या आयुष्यात, आणि आता तू मला शिकवतेस काय खरं ओळखायचं आणि काय खोटं ते. विजयाच्या हातून एखादी चूक होऊ शकते, नकळत चुकीचा निर्णयही विजय घेऊ शकते, पण तिच्या आयुष्यात कधी ती खोटं बोलूच शकत नाही, कारण मुळात खोटेपणा तिला कधी जमलाच नाही आहे. तुझा प्रॉब्लेम हाय दिव्या की तू कधी खरी वागूच शकत नाही. आजी दिव्याला बचावते. तुझे दागिने मी परत केले कारण माझं तुझ्यावर प्रेम उतुजात होतं म्हणून नाही, त्यावेळी ती गोष्ट करणं योग्य होतं म्हणून. तुझे दागिने परत केले म्हणून तुला विजयाबद्दल बोलण्याचा अधिकार मिळत नाही.
तू तुझ्या मर्यादा ओळखूनच राहा. विजया तुझी सासू आहे आणि तू तिची सून. त्यामुळे तुझ्याकडून तिचा मान राखला गेला पाहिजेच. आणि जहागीरदाराची सून होण्यासाठी तुला अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत दिव्या. त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट कर. आणि इथून जर पुन्हा तुझ्या हातून चूक धरली तर बघ मग. याला हवं तर माझी वॉर्निंग समज. आता दिव्या शर्मेने मान खाली घालून म्हणते की हो आजीसाहेब आणि तसेच निघून जाते. इकडे ऊर्जा कामात व्यस्त असताना पूर्वा तिला तिच्या गोळ्या आणून देते. ऊर्जा गोळ्या घेते. पूर्वा तिला विचारते की म्हणू कसलं गोड खायलीस का बाळा तू? आणि दिवसभर इतकी धावपळ केली आहेस, दमली नाही आहेस का अजून? बाळा अगं तुझ्या हाताला लागलं होतं ना बघू. त्यावरूनच आता ऊर्जाला आठवतो तो क्षण. त्याच्यावरती त्या जखमेवरती शौर्याने प्रेमाने हळद लावली होती आणि किती काळजी करत होता तो तिची. तेव्हा ऊर्जा पूर्वाला खूप कुतूहलाने सांगते, आई तुला माहिती आहे की माझ्या हाताला लागल्यानंतर शौर्याने खूप मदत केली अगं माझी. म्हणजे त्याला ना ते काम अजिबात जमत नव्हतं. पुरण करायचं होतं ना. त्याला कळत होता त्याचे हाल होत आहेत, पण तरीसुद्धा ऐकायला तयार नाही हा. तेव्हा पूर्वा म्हणते की ऊर्जा मुलं कुठे जातात गं किचनमध्ये वगैरे. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही अगं पण त्रास होत असूनसुद्धा तो माझं ऐकलं नाही हा. यावरून मला एक गोष्ट कळलीच की तो ना खरंच त्याच्या आईला वगैरे किचनमध्ये मदत करतच नसेल. आणि मगाशी पण तू बघितलंत ना तो कसा गात होता. म्हणजे त्याने आपल्याला आधी सांगितलं होतं की त्याला गाणं वगैरे येत नाही गाता. तरीही फक्त माझं मन राखण्यासाठी तो गायला. तेव्हा पूर्वाकडून तिला एक सल्ला मिळतो. म्हणू ही अशी माणसं असतात ना ती ढोंगी नसतात अगं. आणि पूर्वा निघून जाते. आता शौर्याबद्दलच्या ज्या फीलिंग्स आहेत त्या ऊर्जाच्या मनात उफाळून येतात. ऊर्जा स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारते की शौर्य माझ्या मनात जे होतंय त्याला नक्की काय म्हणतात? शौर्य तू माझी काळजी घेतोस. माझ्या आईने तुझं केलेलं कौतुक मला आवडतं. तू जेव्हा माझ्यापासून दूर जातोस तेव्हा चुकल्यासारखं वाटतं. सतत असं तू सोबत राहावंसं वाटतं. म्हणजे आयुष्यभर मला तुझी साथ हवी आहे असं वाटायला लागलं आहे मला. पण जे वाटतंय ते नक्की काय आहे? आता ऊर्जाच्या मनात प्रेमाची जाणीव तर झाली. म्हणजे शौर्याबद्दलच्या प्रेमाची पालवी फुटली. पण अजून तिला ते उमगलेलंच नाही आहे. नकळत ती स्वतःच्या मनाला प्रश्न विचारते की हेच आहे का ते प्रेम? आता इकडे जहागीरदारांची कार्टी एकत्रित येतात आणि त्यांचं एक जबरदस्त मास्टर प्लॅनिंग चालू असतं. म्हणजे घरच्यांच्या नकळत होळी खेळायची, रंग उधळायचे. एकमेकांना ते ओरडून शुभेच्छा देतात, हॅपी होली. तेव्हा आदित्य घरच्यांना कळू न देता होळी सेलिब्रेट करायचं सगळ्यांना सांगतो. आता मोनल म्हणते की दादा यार दरवेळेस आपण हेच डिस्कशन करतो. तेव्हा शौर्य म्हणतो की काहीही झालं तरी आपण यावर्षी होळी सेलिब्रेट करायची. दरवर्षी करतो तसेच. आणि कोणी बघितलं तर बघू देत. तेव्हा आदित्य म्हणतो की नाही रे मोठा प्रॉब्लेम होईल. आता तीर्था सोनल मला ओरडतात की दादा. तेव्हा आदित्य त्यांच्यात मिसळतो. होऊ देत प्रॉब्लेम. आपण ह्यावेळी सेलिब्रेशन करायचं. आता इतक्यात सोनल मोनल तीर्था तिघेही रंग घेऊन येतात. सर्वजण इतके उत्साहात आनंदात असतात की हेच आहेत का ते रंग? आदित्य मुद्दाम विचारतो की ते रील वगैरे बघून मागवलेत का तू? तेव्हा मोनल म्हणते की हो ऑर्गॅनिक आहेत. चेहऱ्यावरती डाग वगैरे पण राहत नाहीत. शौर्य म्हणतो की चल ऑर्गॅनिक वगैरे काही नसतं हां. त्यावर सोनल सांगते की असतो. तीर्था विचारते की म्हणजे तुम्ही ट्राय वगैरे करून घेतलेत की काय हे रंग? त्या म्हणतात की ऑफकोर्स आम्ही रात्रीच लावून बघितलं. तेव्हा आदित्य म्हणतो की आता घरच्यांसाठी आपण आपल्या इच्छा मारायच्या नाहीत हां. तेव्हा शौर्य इतका आनंदात असतो. तो सांगतो की हो आणि यावर्षी तर मला होळीचा धूर आणि रंग दोन्ही आवडायला लागलेत. आदित्य खात्री करतो की घरात कोणी नाही आहे ना. आता त्याबद्दल सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं. सोनल मोनल तीर्था सांगतात की तुम्ही ना बेस्ट भाऊ आहात रे. त्यावर शौर्य म्हणतो की मग काय आहोच. तीर्था सांगते की डॅड ऑफिसला गेलेत. म्हणजे आज ऑफिसला सुट्टी आहे तरीसुद्धा ते ऑफिसला गेलेत. मला म्हणत होते की ऑफिसमध्ये कोणी नसलं की शांतपणे काम करता येतं. शौर्य म्हणतो की अरे जाऊ देत बेस्ट झालं ना आपल्यासाठी. होळी सेलिब्रेट करता येते आपल्याला. सोनल सांगते की हो विजया काकू, माझी आई आणि दिव्या वहिनी ते खत्रे अंकलकडे गेलेत जेवायला.
आधी ते विचारतो की खत्रे अंकल, शी यार, कसले पोर आहेत ते. तीर्था सांगते की जाऊ देत रे, भारी आहे की उलट आपल्यासाठी. तेव्हा मोनालाही सांगते की हो, माझे बाबासुद्धा त्यांच्या मित्राच्याकडे गेलेत. शौर्य म्हणतो की आजीसुद्धा मेडिटेशन असते गेले क्लबमध्ये. आता सोनल मोनल विचारतात की शी, सणाच्या दिवशी कोण मेडिटेशन करतं? तीर्था म्हणते की अरे कोणीच नाही आहेत घरात, आज आपण धमाल करू शकतो आणि गाणीसुद्धा लावू शकतो. ते इतके मोठ्याने किंचाळतात. आता सगळे किंचाळत आरडाओरडा करत धमाल मस्ती करत एकमेकांना रंग लावत असतात. रंगांची उधळण करतात. होळी सेलिब्रेशन चालू असतं मस्त जबरदस्त. सर्वजण धमाल करत असताना शौर्याला भास होत असतो, तो म्हणजे ऊर्जाचा. शौर्याला भांगेचे नाही पण ऊर्जेच्या प्रेमाची मात्र नशा चढते. ऊर्जा एक एक पाऊल टाकत शौर्यकडे येते. त्याच्या तिलाची धडकन वाढते. जेव्हा ती त्याच्या समोर येऊन उभी राहते, शौर्य समोर हात पुढे करते. शौर्य प्रेमाने आपला हात तिच्या हाती सोपवतो. तेव्हा ऊर्जा त्याच्यासोबत डान्सही करते. त्यानंतर दोघांचीही नजरानजर होते. ऊर्जा आपल्या हातात रंग घेते आणि शौर्याच्या चेहऱ्याला लावते. ऊर्जाचा तो स्पर्श शौर्याच्या अंगावरती काटा आणतो. पण ज्या क्षणी आता शौर्य स्वतः ऊर्जाला रंग लावणार, त्या क्षणी समोर उभा असतो तो म्हणजे आदित्य. शौर्य आता त्या भ्रमातून बाहेर येतो. इकडे तिकडे पाहतो आणि मग या पठ्ठ्याला कळून चुकते की त्याला भास होत होता. शौर्य कालातच गोड हसतो आणि विचार करतो की ऊर्जा, आता तर मी तुला गुलाल लावणारच आहे. जी अवस्था शौर्याची असते त्याच्यापेक्षा वेगळी ही अवस्था काय ऊर्जाचीही नाही आहे. म्हणजे तिच्या मनात शौर्याबद्दलचं प्रेम बहरत आहे. आता जेव्हा मुलं काही खिडकीपाशी येतात, ऊर्जा खिडकी उघडते. आता ते मुलं तिला आग्रह धरतात की ऊर्जाताई, चल ना आमच्यासोबत होळी खेळायला. ऊर्जाताई, अगं रंगपंचमीच्या दिवशी तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? आणि ती मुलं खेळायला निघून जातात. ऊर्जाला कळत नसतं तिचं मन इतकं सैरभैर का झालंय, तिचं हृदय इतकं बेचैन का होतंय, का तिला सतत शौर्याची आठवण येते, का जिथे तिथे त्याचा भास होतोय, नक्की काय होतंय सोबत आपल्या. अचानकच ऊर्जाचं लक्ष जातं आणि तिला पुन्हा भास होतो शौर्यासमोरून चालत येत असल्याचा. ज्या क्षणी ती शौर्याकडे पाहते, तिच्या काळजाची धडधड वाढते. ती खिडकी बंद करते, धावत येऊन दरवाजा उघडते. दरवाजातच ती थांबलेली असते. शौर्य एक एक पाऊल पुढे टाकत तिच्या जवळ येत असतो. ज्या क्षणी शौर्य दरवाजाच्या जवळ येतो, ऊर्जा त्या क्षणी दरवाजा बंद करून घेते. पण काळजाची धडधड इतकी वाढलेली असते, शेवटी तिला राहवतच नाही. दरवाजा उघडते आणि मग काय, समोर कोणीच नसतं. तशीच धावत ती खालती येते सगळ्यांसोबत. अचानकच कोणीतरी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतं. तो असतो शौर्य. त्याने तिच्या चेहऱ्याला रंग लावलेला असतो. तो तिला शुभेच्छा देतो, हॅप्पी होळी. आणि दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. शौर्याला ती इतकी न्याहारत असते. म्हणजे या मालिकेचे शीर्षक गीत जे आहे त्यामध्ये एक ओळ आहे की बघत राहिले मी तुला, तोडूनी लाजेचे बंद. अगदी तसंच काहीसं होतं. आता ऊर्जा त्याला विचारते, तू खरंच आलायस? शौर्यासाठी हा मोठा संकेत आहे. तो म्हणतो की म्हणजे तू काय मला स्वप्नात वगैरे पाहतेस की काय? गुड साईन ना, प्रेम बहरतंय आपलं. ते लाजून चूर होते. आणि मग काय प्रेक्षकांनो, इतका गोड छान रोमॅन्टिक भाग इथेच संपतोय. पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला या. आता शौर्याला ऊर्जा विचारते की म्हणजे तू मुंबईचा असून तुला आयना का बायना माहीत नाही आहे? आणि ऊर्जासोबत तो लहान मुलांना घेऊन चाळीतल्या प्रत्येक घरात जाऊन थाळी वाजवत असतात, दरवाजे ठोठावतात, आयना का बायना म्हणत मोठ्याने आरडाओरडा करून पैसे घेत असतात, गोळा करत असतात. आता शौर्य ऊर्जाच्या प्रेमामध्ये इतका खोलवर रुतलेला असतो की तो काय चूक करतोय तेच त्याला कळत नाही. जेव्हा हर्षवर्धन आता घरातल्यांना, मुलांना, सगळ्यांना होळी खेळताना रंगेहात पकडतो, त्यांच्यावरती रागावलेला असतो. इतक्यातच हा शौर्य धावतच येतो. मोठ्याने ओरडतच आलेला असतो, आईना का बायना घेतल्याशिवाय जाईना. आणि तो डायरेक्ट रंग लावतो हर्षवर्धनच्या चेहऱ्याला. आत्ता मात्र जबरदस्त धक्काच बसतो घरातल्यांना. आता शौर्याची काही खैर नाही आहे. हर्षवर्धन काय शिक्षा करेल त्याला? त्यातून तो इतका रंगाने माखून आला आहे.
आता ऊर्जा शौर्यचं प्रेम तर फुललंय प्रेक्षकांनो, पण आता ते बहरत जात एकत्र कसे येत आहेत प्रेमाचा तो गोड प्रवास आपण आपल्या चॅनलवर पाहूच या. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा.